घनश्याम खरंच डबल ढोलकीच्या नावाला सूट होणाराच व्यक्ती आहे, कारण तो योगिताला बोललेला, पण इकडे तो मी असं बोललो नाही असं इकडे निकीला सांगतोय. तर यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालेलं आहे आणि हे भांडणाचा मुद्दा हा डीपीने सांगितलेला आहे. त्यामुळे इकडे निकी जी आहे ती जान्हवीला सांगत असते. तर इथे मध्येच घनश्याम असतो की ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं, ज्याला मनापासून सख्या बहिणीप्रमाणे मानलं, ती अशी करते. तर त्यावरती ती सांगते की अरे तू हल्ला आहेस, तुला इकडे जाऊ का तिकडे जाऊ कळेना. घनश्यामचे एवढे डेंजर शब्द आहे की तुझ्याच्याने तर मी हलणारच नाही, मला तुझी गरजच नाही. जी निकी घनश्यामला एवढं भावाप्रमाणे जवळ घेत होती, त्याला मिठी मारत होती, किस वगैरे करत होती, तर तो घनश्याम म्हणतो की तुझ्याच्याने मी हलणारच नाही आणि तुला तर कोण घाबरतंय, चल मी तुझ्या ह्याच्यात येत पण नाही. तर अशा पद्धतीने घनश्यामने निकीचा अपमान केलेला आहे आणि तू भावाच्या नावावर डब्बा आहेस असं इकडे निकी सांगते. कर्मचारी आहेस तू असंही बोलताना दिसते. तर घनश्याम देखील तोडीस तोड देताना दोघांमध्ये वाद सुरू आहे आणि बाकीचे बहीण भावाचं नातं आलं म्हणून बाकीचे याच्यामध्ये पडण्यासाठी नकार देत आहेत, म्हणजेच अरबाज आणि वैभव. आणि टीममधलीच गोष्ट असल्यामुळे जान्हवी देखील शांत आहे. ती फक्त म्हणाली की घनश्याम जे केलं आहेस ते मान्य कर. तर तो म्हणतोय की मी बोललोच नाही. तर कुठेतरी घनश्याम आता एकदा त्याची चूक एक्सेप्ट करायला तयार नाहीये. एकदाच का होईना टीम ए मध्ये भांडण झालेलं आहे, घनश्यामवरती सगळा राग निघलेला आहे निकीचा आणि या बहीण भावामध्येच, पण टीम ए मध्ये सुद्धा फुटाफूट झालेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं, टीम ए मध्ये घनश्यामला परत घ्यावं की नाही, याच्याबद्दल तुमचं जे मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.